पुंडलिक वरधारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. अभंग पहिला. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधिल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जीवे वेगु करी, वेदशास्त्रोपारी बाया सदा. ज्ञानदेव मने व्यासाचे खुने, द्वारकेचे राणे पांडवा घरी. तर ज्ञानेश्वर माऊली या अभंगात म्हणतात, देवाच्या द्वारात क्षणभर उभे राहिले असता त्या पुरुषाला सलोकता, समीपता, स्वरूपता व साह्यता ह्या चारी मुक्तीचा लाभ होतो, असा या प्रथम चरणांचा अर्थ आहे. देवाचे द्वार म्हणजे देवाचे द्वार म्हणजे देवळाचे द्वार नव्हे, तर द्वार या शब्दाचा अर्थ असा आहे, देवप्राप्तीचे साधन. संतांची सेवा हे मोक्षांचे द्वार आहे व संतांना आवडेल ते करणे म्हणजे त्यांची सेवा होय. संतांना आवड भगवन नामाची असते. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. सेवा ते आवडी उच्चारे नाम. तात्पर्य, भगवन नामस्मरण करणे हेच देवप्राप्तीचे, मोक्ष प्राप्तीचे द्वार म्हणजे साधन आहे. व महाराजांनीही पुढील द्रुपदांत हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा असे द्विरुक्तीने सांगण्यात हेच सुचवले आहे. आता उभा या शब्दाचा अर्थ, उभा म्हणजे न बसणे, याचा अर्थ उगीच न बसणे, तर कामावर आरूढ होणे. तात्पर्य, संत सेवा तत्पर होणे असा उभा या शब्दाचा अर्थ आहे. त्याचप्रमाणे क्षणभरी या शब्दाचा, या पदाचा अर्थ अति अल्पकाळ असा घ्यावा. अति अल्पकाळ हरी नामाचा उच्चार केला तरी त्याला चारी मुक्तींचा लाभ होतो, असा या प्रथम चरणाचा अर्थ आहे. अनंत जन्मांचा किंवा राजा दशरथ, बकदा लभ्य, काकबशुंडी की ज्यांना कल्पच्या कल्प आयुष्य होते, त्यांच्या दृष्टीने आपले आयुष्य क्षणा समानच आहे. या दृष्टीने क्षणभर म्हणजे जन्मभर असा अर्थ आपण घ्यावा. क्षणभरी याचा दुसरा एक अर्थ असा होईल की, तरी का ऐसे करी या आठा पहरा माझारी, मोटके निमिष भरी देतो जाई. भगवत चिंतनात मोजका एक क्षण तरी दिला तरी तेवढ्याने चित्तवृत्ती शुद्ध होऊन त्याला मोक्ष प्राप्तीचा अधिकार प्राप्त होईल. याचे तात्पर्य, भगवान नामस्मरण करणाऱ्या पुरुषाला चारी प्रकारच्या मुक्तींचा लाभ होतो, असा या प्रथम चरणाचा अर्थ आहे. यावर कोणी अशी शंका घेतली की ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो असा शास्त्र सिद्धांत आहे व स्वतः ज्ञानेश्वर महाराजही असे म्हणतात की, जे ज्ञान जयाच्या हाती तोची समर्थ मुक्ती. असे असता या अभंगात मात्र हरिनामस्मरणानेच मोक्ष मिळतो असे सांगतात. हे म्हणणे कसे शक्य आहे, तर याचे उत्तर असे की, नामस्मरणाने चित्तशुद्धीद्वारा आत्मज्ञानाचा उदय होतो. या दृष्टीने भगवान नामस्मरण हे मोक्षाचे साधन आहे. हे साधन सकाम जर करेल तर त्याला पहिल्या 3 प्रकारच्या मुक्तीचा लाभ होईल व निष्काम जर करेल तर चित्तशुद्धीद्वारा आत्मज्ञानाचा उदय होऊन 4थ्या आत्मसाक्षात्कार रूपी मुक्तीचा लाभ होईल. श्री हरीच्या नामाचा वारंवार उच्चार करण्याने भगवत प्राप्ती करून देणारे असे शुद्ध अगणित पुण्य उत्पन्न होते. म्हणून वारंवार हरीचे नाम घ्या, असा या दुसऱ्या चरणात सर्व जीवांना उपदेश केलेला आहे. आता ग्रहाधिक आघवे ते काही नलगेत त्याजावे. याप्रमाणे हरिनाम स्मरण करणाऱ्याला संसार सोडण्याची आवश्यकता नाही. संसारात राहून जिव्हेला नामस्मरणाचे व्यसन लावा म्हणजे झाले, असे वेदशास्त्रे हात वर करून सांगत आहेत. माऊली श्री ज्ञानोबराय म्हणतात की, पांडवांनी अशा प्रकारचे व्यसन आपणात लावून घेतल्यामुळे त्यांच्या घरी द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा कसा राबत होता
हे व्यासकृत महाभारतावरून कळून येईल. रामकृष्ण हरी माऊली. पुन्हा भेटू दुसऱ्या अभंगात. तोपर्यंत रामकृष्ण हरी.